उपस्थित आहेत उत्तम सावंत सर. थँक्यू. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्रथमतःच आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. एका बाजूला लोहगड सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरोधात देवगिरी ब्लास्टर या दोन संघाती मॅच आपण पाहणार आहोत. प्रहार प्रीमियर लीग आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय आणि या दिवसातील दुसरी मॅच देखील आपण पाहिलं तर सुरू होणार आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत आणि टॉस या ठिकाणी आपण करतोय. कोण कॉल करते सर? ओके. लोहगड सुपर जायंट्स आणि देवगिरी ब्लास्टर्स या दोन टीम आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करतोय. सरांचे स्टाफ मेंबर यांचे शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेक या ठिकाणी संपन्न केली जाते. सचिन डोळे मॅथ्स रिझनिंग अकॅडमी कॉल प्रहार प्रीमियर लीग. टॉस या ठिकाणी आपण पाहिलं तर जिंकलायत लोहगड सुपर जायंट संघाचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. प्रथम तर टॉस जिंकलाय. काय निर्णय? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय आम्ही. 6 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर देवगिरी ब्लास्टरचं आव्हान आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? काय सांगाल? 70 ते 75 रन्स करू वगैरे. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाहिलं तर सरांच्या माध्यमातून एक मोठा प्लॅटफॉर्म सातत्याने एक सुवर्ण संधी आपण पाहतो आणि 13व्या पर्वात ही स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होते. आज टीम मध्ये काय चेंजेस काय बदल असेल आणि काय स्ट्रॅटेजी असेल? टीम मध्ये कुठलाही चेंज नसणार आहे वगैरे आणि जी नेहमी आम्ही खेळतोय टीम तीच टीम असणार आहे. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आहे देवगिरी ब्लास्टरचे आपल्या समोर. टॉस परभूता टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? जो निर्णय आम्हाला पाहिजे होता अपेक्षित होता तोच आम्हाला मिळाला. आम्ही पण बॉलिंग करणार होतो टॉस जिंकून, परंतु त्यांनी आम्हाला चान्स दिला बॉलिंग करण्याचा. किती धावांपर्यंत रोखाल प्रतिस्पर्धी संघाला आणि संघात काय चेंजेस काय बदल त्याबद्दल काय सांगा? चेंजेस नाही आहेत, पण सकाळची मॉर्निंगची मॅच आहे. थोडा ड्यूचा इफेक्ट आहे. ग्राउंड स्लो आहे, तर आम्हाला कमीत कमी 50-55 धावापर्यंत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आमचा. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतो. टॉस या ठिकाणी आपण संपन्न केलं. टॉस जिंकला. प्रथमतः लोहगड सुपर जायंट संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि देवगिरी ब्लास्टर संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा आपण मैदानात जाऊयात आणि ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समधून. यानंतर पुन्हा एकदा या मॅचचं समालोचन. ओ टू कॉम बॉक्स. नमस्कार. सचिन ढवळे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 आणि गुड मॉर्निंग पुणे. सकाळच्या सत्राचा पहिला सामना अगदी आपण पाहतोय. रायगड स्टार्स वर्सेस सिंहगड कॅपिटल्स यांच्यामध्ये असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरुवातीला सिंहगड कॅपिटल्स संघाने 6 षटकांच्या पहिल्या डावामध्ये अगदी आपण पाहिलं तर 51 धावा 6 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये बनवल्या आणि आता 52 धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडासा वेगवान चेंडू होता, समजू शकला नाही. यश टाकला असताना फलंदाज अगदी आपण पाहतोय स्वरूप 6 धावा आतापर्यंत बनवले गेलेले आहेत. स्वरूप आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. टोटल स्कोर 51, टार्गेट 52चं इच्छेप्रमाणे रायगड स्टार्स या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाणार आहे. यावेळेस परत एकदा विकेट केलाय. चेंडू पोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. एक अप्रतिम फटका परत एकदा पाहायला मिळालाय. काही चेंडू डाट जात आहेत, काही चेंडूवरती आक्रमण सातत्याने या ठिकाणी जे केलं जाते. हलक्या हाताने चेंडूचे प्रमाण टाकला होता. खूप वेळ होता फलंदाज असं मध्ये हरकत नाही आणि प्रॉपर टायमिंग जे पाहायला मिळालं आणि मिड विकेटला एक चांगला फटका खेळल्यानंतर तिथं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत 4 रन निश्चितच अगदी फलंदाज स्ट्राईकला स्वरूप आपण पाहतोय. 10 धावा आहेत. यावेळेस बॅकफुटला सरकला. क्षेत्ररक्षण खूप चांगला आहे. पॉवर प्ले मध्ये अगदी आपण पाहिलं फिल्डिंग थोडीशी अटॅकिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस सिंगल डबल फारशा पाहायला मिळत नाही. थोडंसं आक्रमण सातत्याने होताना पाहायला मिळतं.
इथं डॉट बॉल आले आणि षटकाची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं, बिनबाद 10 धावा. उर्वरित 30 चेंडू आणि 42 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी जो करायचा आहे. 3 फॉर्मॅटमध्ये असणारी ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. UPSC MPSC मध्ये विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक नामवंत असणारी अकॅडमी जर कोणती असेल तर ती प्रहार अकॅडमीकडे पाहिलं जातं. उभ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या अकॅडमीमध्ये सातत्याने काही विद्यार्थी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांच्या दरम्यान हे क्रिकेटचं महासंग्राम आपल्याला होताना पाहायला मिळतंय. त्याचबरोबर पुणे सिटीतील काही टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर खुल्या काठातील संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जी पाहायला मिळते आणि यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू पोहोचला जाईल सरळ अगदी लॉंग ऑफला सी मारायच्या बाहेर 4 रन. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तो समोरच्या बाजूला खेळला गेला. प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 अगदी आपण पाहतोय आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की खास करून सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं कामकाज सातत्याने जे केलं जाते. यावेळेस परत एकदा बॅकफुटला सरकला, पंच केला चेंडू पॉइंटला, तिथं क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल परत एकदा येईल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागलं ते विवेक याला आणि धावफलक इकडे पुढे जाईल. टुडे स्कोर असेल आता 15 धावा. 52 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. आज टोटल 10 मॅच आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थी घडवत असताना किंवा व्यक्ती म्हणून ज्यावेळेस घडत असतो त्यावेळेस विशेष करून अगदी आपण पाहतोय की आयुष्यामध्ये व्यायाम किती महत्वाचा आहे. आयुष्यात क्रिकेट सारखे इतर खेळ किती महत्वाचे. इथे संधी होती, ती संधी मात्र गमवली असं म्हणतरी हरकत नाहीये. एक सोपा असा झेल होता ज्या फलंदाजाने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार खेळले गेले त्याला जीवनदान आणि कदाचित त्या जीवनदानाचा परिणाम भोगावा लागणार की नाही. प्रत्येक वेळेस जीवनदान मिळाल्यानंतर त्याचा परिणाम भोगावाच लागतो असं नाही. परंतु इथं गोलंदाज परत इथं कसं प्रकारे कमबॅक करेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण अपयश जरी आला असेल, कारण अपयश येणं हे स्वाभाविकच आहे. इथे पंचाकडे खूप अपील केलं गेलं. अपिलामध्ये उत्साह जबरदस्त पाहायला मिळालाय. आत्मविश्वासाचा थोडासा अभाव सुद्धा अगदी आपण पाहतोय कारण अपील करत असताना त्या ताकदीने अपील होताना पाहायला मिळालं नाही आणि त्या दरम्यान रिव्ह्यू घेतलाय. पाहायचंय रिव्ह्यू आणि रिव्ह्यूचा निर्णय काय. अनफिल्ड पंचांच्या सिंहगड कॅपिटल संघाकडून असणारा हा रिव्ह्यू आपण पाहतोय. निर्णय काय येईल सर्वजण प्रतीक्षेमध्ये आहेत. स्वरूपच्या विरोधात असणारा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अगदी स्टंपवरती जाणारा चेंडू बॅटच्या व्यतिरिक्त शरीराच्या कुठल्या भागाने अडवलाय का किंवा त्याची हाईट किती असेल, लाईन सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. त्यानंतर आपल्याला हा निर्णय आपल्यापर्यंत जो पोहोचला जाणार आहे. आज 10 मॅच आपल्याला दिवसभरामध्ये पाहायच्या आहेत. टोटल 10 मॅच. Decision pending.
आणि निर्णय आपल्यापर्यंत इच्छेप्रमाणे तो पोहोचला जातोय. आणि ऑप्शन मिसिंग असल्यामुळे इथं अगदी आपण पाहतोय की नॉट आउटचा इशारा आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय इथं रिव्ह्यू जो होता आणि तो रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. गोलंदाज तयार आणि यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू पोहोचला जाईल लॉंग ऑफला. एक जीवनदान जे मिळालंय त्या जीवनदानाचा सातत्याने फायदा होताना पाहायला मिळाला. एक चौकरेला अजून एक 4 रन. स्वरूपच्या बॅट मधून आलेल्या सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. मित्रांच्या आतमध्ये आपण पाहतोय रायगड स्टार्स आणि सीगड कॅपिटल यांच्यामध्ये ही लढत आहे. वरती चेंडू पडला गेला त्यानंतर अगदी सीमारेषेच्या नजदीक हा टप्पा पडताना पाहायला मिळाला आणि एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आक्रमण स्वरूप त्याच्या बॅट मधून सातत्याने होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. स्वरूपसाठी परत एकदा यावेळेस मात्र मिड विकेटला चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. खडखडीत षटकार रन. स्वरूपच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय की ज्या फलंदाजीतून धावसंख्येचं बदललं गेलं रूप त्या फलंदाजाचं नाव आहे स्वरूप. अक्रॉस द लाईन मिड विकेटला आलेला एक सुरेख प्रकारचा फटका अगदी आपण पाहतोय. थोडासा उच्च बाजूला शफल होऊन हा मिड विकेटला खेळलेला एक अप्रतिम फटका स्वरूपच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. एक जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वरूपला आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी करत असताना भोर तालुक्याला भोर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू स्वरूप. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 25 धावा आहेत. 25 पॉवर प्ले मध्ये 25 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वरूप बरोबर आपण पाहतो विवेक नकादेला आपण पाहतोय. अकोला गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सांगोला तालुक्यातून हा खेळाडू निश्चितप्रमाणे आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. उभ्या महाराष्ट्रभरातील असणारे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये आपली आपली चमक निश्चितच दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
माफिया स्ट्राईकला आता विवेकला परत एकदा आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती येईल. गोलंदाज अगदी आपण पाहतोय सुशांत सिंग. यावेळेस अगदी आपण पाहतोय फुलटा चेंडू होता. नो बॉलचा इशारा पंचांचा अगदी आपल्याला पाहायला मिळाला. बीमर चेंडू आहे आणि तिथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना दुसरी सुद्धा धाव कंप्लीट आहे. बीमर आणि 2 अशा एकूण 3 धावा आणि या 3 धावसंख्या दाखल धावसंख्या एकूण असेल आता 28 धावा आणि पुढचा चेंडू फ्रीड आहे. आणि बिगिड केलाय तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल तरी झाला असेल परंतु तिथं फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे फलंदाज इथं सुरक्षित असलेला आपल्याला जो पाहायला मिळालाय. शफल होऊन हा फलंदाज खेळला गेला होता. गोलंदाजीवरती परत येतो तयार. यावेळेस जेवढा समांतर फटका खेळला गॅप मध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक तिथे जवळपास कोणताच नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आरामात आलेली एक सिंगल आणि एका सिंगल झिरोपणे धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल आता एकूण 30 धावा. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 धावा झाल्यात. उर्वरित 22 चेंडूमध्ये अजूनही 22 धावा इथे बडवायच्या आहेत त्या रायगड स्टार या संघाला. सिंहगड कॅपिटल्स वर्सेस रायगड स्टार ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुशांत शिंदे परत येतो तयार. 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. त्यावेळेस सालक्या हाताने परत एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. सुशांत याचा इथं धावबाची संधी परंतु चेंडूची फेकी उंचीवरती पाहायला मिळाली आणि त्यामुळे सुरक्षित राहिलाय फलंदाज विवेक. 5 चेंडूमध्ये 8 धावा विवेकच्या खात्यावरती आहेत. 11 चेंडूत 21 धावा स्वरूपच्या खात्यावरती आहेत. यावेळेस थोडासा मिस टाइम फटका आहे. न मॅचवरती चेंडू जो पडला येतोय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. थोडीशी उंची पाहायला मिळाली होती. उजवेष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू परंतु स्क्वेअर लेगला जी जागा रिकामी होती असं आपण म्हणूया त्याच रिकाम्या जागेवरती त्याच मोकळ्या जागेवरती त्याच प्लॉटवरती खेळलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार म्हणावा लागेल. कारण फलंदाज चौपीर फटकेबाजी करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. फायलिंगची जागा बऱ्यापैकी खाली आहे. त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ आहे. यावेळेस मात्र परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय आणि पाठवलं मैदानाच्या बाहेर. षटकार. आक्रमण ठासून भरले असं म्हणण्याला हरकत नाहीये. विवेक याच्या बॅटमधून अगदी आपण पाहतो एक सुरेख प्रकारचा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. स्वरूप सुद्धा पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमक होता त्यावेळेस विवेक शांत होता आणि मला वाटतं उन्हाचा तडाखा जसा जाणवतोय ऊन मात्र मी म्हणतोय तसं अगदी आपण पाहतोय आक्रमक होताना पाहायला मिळतोय तो विवेक. धावफलक 40 अजून बनवायच्यात. 12 धावा 19 चेंडू बाकी राहिलेत. गोलंदाज तयार परत एकदा सुशांत शिंदे. थोडंसं महागडा ठरलंय. 5 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत सुशांत शिंदेला जे खर्च झालेले आहेत. यावेळेस चेंडू सोडून दिलाय. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा संख्या बिन बाद 40. बिनबाद 40 धावा आहे. 3 षटक या दरम्यान जे संपले गेलेत. अजूनही उर्वरित 3 षटकामध्ये 12 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या रायगड स्टार्स या संघाला. रायगड स्टार सुरुवात तर खूप चांगली झाली. आक्रमक होताना पाहायला मिळाली. शेवटचे 12 मिनिटं बाकी.
अमोल गावडे ज्याने पहिले चेंडू टाकलं होतं तोच गोलंदाज आलाय. अमोल आपल्या शिरो तालुक्यातली पिंपळे खालसा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. लॉंगरला चेंडू खेळलाय. तिथे खेळल्यानंतर बॅट सुद्धा त्याच वेगाने बदलली गेली. त्याप्रकारे धावा संख्या अगदी आपण पाहतो 41 धावा आहेत. अजून बनवायच्यात 11 धावा. 17 चेंडू बाकी राहिलेत. रायगड स्टारच्या डगआउटमध्ये आपण आहेत. करण आपल्या समोर आहेत. करण जे समीकरण आपण पाहतो तुमची टीम आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने येते त्याबद्दल काय सांगाल आणि जे मॅच सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? विजयाबद्दल आता विजय तर आमचाच होतोय दिसतोय तोच आम्हाला कारण की आमच्याकडचे जे 2 ट्रम्प कार्ड आहेत विवेक नखाते आणि स्वरूप हे दोघंही नॉट आउट खेळत आहेत आणि दोघंही त्यांचं काम पूर्णपणे करतायत आणि आता तुम्ही बघू शकता की ते बहुतेक शक्यतो मॅच जिंकलोयच आम्ही आणि मॅच एकदम मस्त चालू होती. तुमच्या टीमनं सुरुवात देखील चांगली केली गोलंदाजीतून आणि फलंदाजीतून देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या डावात एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते त्याबद्दल काय सांगाल? गोलंदाजीतून गोलंदाज आमच्याकडे खूप चांगले आहेत. सूरज झाला एक नवीन मुलगा आहे माझ्या तरी मते नवीन सुरुवात आहे त्याची पण खूप चांगली टाकतोय. नंतर तेजस शिंदे याच्या अगोदर सुद्धा खेळलेला आहे तो सुद्धा क्वालिटी टाकतोय. नंतर स्वरूप वाघरोळकर तो पण मस्त आहे तो पण चांगली टाकतोय. विवेक नखाते तो सुद्धा आमच्याकडे म्हणजे एक्सपिरियन्सवाला खेळाडू आहे. सिंहगड स्टारच्या डगआउटमध्ये आपण पाहिलं तर ठिकाणी आपण होतो. रायगड स्टार संघ आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आदरणीय मनोज बेल्लेकर सरांना. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सर. यावेळेस स्विचचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तिथे आरामात एक धाव येताना आपल्याला जी पाहायला मिळाली आणि धापाकती धावा संख्या इकडे पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 48. अजून बनवायचे फक्त 4 धावा. 14 चेंडू आणि 4 फक्त 4 यासाठी हे शब्द वापरले की 14 चेंडू बाकी राहिलेत आणि विनंती राहील यानंतर लोहगड एजी वर्सेस देवगिरी ब्लास्टर्स असा यानंतरचा होणारा तो सामना आहे. बोथ टीमला विनंती राहील मॅच संपल्याबरोबर 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला मॅच सुरू करायची. मॅच संपल्याबरोबर स्विचचा ओ हो हो अप्रतिम झेल आणि तिथे विकेट येईल. एक जबरदस्त झेल होता बाहेर आलाय. स्वरूपची खेळी इथे अगदी आपण पाहतोय संपुष्ट देताना पाहायला मिळाली. एक चांगला झेल निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळाला अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अजितने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात परफेक्ट टायमिंग झाला होता आणि या फटक्यावरती इथे स्वरूप थोडासा नाराज असताना सुद्धा पाहायला मिळेल कारण आधी नॉट आउट सामना जिंकण्याची पूर्णपणे तयारी होती परंतु एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना तिथे विकेट गमावी लागली आणि ते बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सुद्धा चेंडू आला डॉट षटकाची वेळी समाप्ती 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला 48 धावा आहेत. उर्वरित 12 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. 12 चेंडू 4. सामना अजूनही निश्चितप्रमाणे काय रंग बदलतोय ते आपल्याला पाहायचंय. पाहूया विवेक मॅच फिनिशर प्लेअर ठरणार का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज आलाय नाही नवीन 2 षटकं अमोल गावडे चापड पाहिली. 2 षटकामध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक फलंदाज बाद करण्यात त्याला यश आले. यावेळेस सामना संपवला दोन्ही स्टाईलने षटकार मारत इथे या सामन्यावरती शिक्कामोर्तब केलंय आणि कॉंग्रॅच्युलेशन रायगड स्टार. एक जबरदस्त लढत निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली आणि या सामन्यात चांगल्या प्रकारची अगदी फटकेबाजी करत इथे हा सामना रायगड स्टार संघाने जिंकला. टीमचं मनापासून अभिनंदन. सिंहगड कापडली संघाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. आणि आता उशीर खूप होत चाललाय कारण आता 9:41 झालेत. आपल्याकडे वेळ खूप कमी. आपल्याला 10 मॅच आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि त्यामुळे लोहगड एचजी आणि देवगिरी ब्लास्टर टीमला विनंती राहील आपण मॅच लगेचच सुरू करणार आहे. टीमला विनंती राहील आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही आपणास विनंती राहणार आहे. आणि या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जातोय तो विवेक नखाते. 12 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची एक जबरदस्त कामगिरी आणि 1 षटक
आणि प्लस एक विकेट मिळवत 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तो विवेक नकाते इथे या मॅचमध्ये ठरला आहे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. लोहगड सुपर जायंट्स या टीमने टॉस जिंकला. सुरुवातीलाच अगदी आपण पाहिलं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि देवगिरी ब्लास्टर्स संघाला आता निमंत्रण दिले या मॅचमध्ये क्षेत्ररक्षणासाठी. अर्थात दोन्ही टीमला जे पाहिजे होतं ते मिळालं, कारण देवगिरी ब्लास्टर्स संघाला ज्यावेळेस अगदी आपण थोडीशी बाईट घेतली या टीम बरोबर, कॅप्टन बरोबर चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी हीच गोष्ट सांगितली की आम्हालाही टॉस जिंकला तर क्षेत्ररक्षणच करायचं होतं आणि लोहगड सुपर जायंट्स संघाला टॉस जिंकला तर फलंदाजीच करायची होती. एक सुंदर असा नजारा अगदी आपण पाहतोय. सिंहगड कॉलेजचे असणारे हे मैदान आपल्याला जे पाहायला मिळतंय आणि प्रथम चला बॅट्समन लोहगड सुपर जायंट्स फलंदाज आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे ही आपणास विनंती राहील. पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ऑफिशियल टीम दोन्ही टीमला विनंती राहील आपला अतिरिक्त प्लेअर पाठवणं गरजेचं राहील आणि देवगिरी ब्लास्टर टीमचे अतिरिक्त प्लेअर आलेले आहेत. वेलकम. आणि लोहगड सुपर जायंट्स टीमला विनंती राहील आपला अतिरिक्त प्लेअर पहिला चेंडू टाकण्याच्या आत इथं हजर असणं गरजेचं राहील. नियमावली कडक आहे. सगळ्यात महत्वाचं आपण जिथं आपण शिकतो ना, म्हणजे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, अकॅडमीलाच मात्र खूप मोठी शिस्त आहे. त्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा सुद्धा शिस्तीत होत असते. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण निश्चितप्रमाणे जाणार आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या समेत आता जोडले जातील खास करून नरेश ढोमे सर. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांचे स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग. आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहिली आणि रायगड स्टार्सने या लढतीवरती आपली मोहर उमटवली. या स्पर्धेतला अत्यंत महत्त्वाचा सामना जिंकला आणि त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करतोय. तर या स्पर्धेचे आयोजन समितीतील प्रमुख व्यक्तिमत्व सन्मान्य रोहित नांदुरकर सर आपल्या समेत उपस्थित आहेत. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स करू. पहिली मॅच अत्यंत महत्त्वाची होती. तर या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 31 धावा ठोकणारा विवेक नकाते मॅन ऑफ द मॅच. विवेक या मंचावरती आपल्याला बक्षीस दिले जाते आणि रोहित नांदुरकर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाणार आहे. ट्रॉफी दिली जाणार आहे. त्यानंतर एक अशी सुंदर अशी पाण्याची बाटली, जॅकेट, स्टडी मटेरियल आणि त्याचबरोबर आहे स्पोर्ट्स बॅग. अशी भरपूर बक्षीस आहेत आणि ही निश्चित विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, सगळ्यांसाठी उपयुक्त अशी बक्षीस आहेत. आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या संकल्पनेतून आलेले ही सगळी बक्षीस आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही सगळी बक्षिसं दिली जात आहेत. विवेक नकाते ऑलराऊंडर खेळाडू, 1 विकेट आहे आणि त्याचबरोबर विवेक नकातेकडं 31 धावांची खेळी आहे. निश्चित विवेक या
मोठी इनिंग आली. मला ते कालच्या दिवस अनुपस्थित विवेक होता, त्यामुळं टीमला अडचण काही आली नव्हती, कारण टीम सलग मॅच जिंकत चाललेली आहे. आज विवेक नकातेने येऊन एक जबरदस्त नॉक दाखवला आणि त्याची स्ट्रेंथ दाखवलेली आहे. काय तयारी होती, कारण सकाळी ड्यू होतं, थोडीशी भीती सगळ्यांच्या मनात होती, पण तरी विवेकनं 12 चेंडूमध्ये 31 ठोकलेले आहेत. हो सर, आमचे कॅप्टन करण सर सगळे प्रिपरेशन करून येते, सगळ्यांना सांगतात आणि ड्यू असल्यामुळे टॉस महत्त्वाचा होता आणि टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेतली आणि सूरज राठोडनं कॅच चांगला पकडला राजपूतनं आणि स्वरूपनं बॉलिंग चांगली केली. निश्चित संघामध्ये अजून काही गोष्टी आहेत का? एखादा चांगला खेळाडू तो अजून त्याचा परफॉर्मन्स आलेला नाही असं काय? हो नक्की, अभि देशमुख म्हणून एक प्लेअर आहे, तो आमचा ऑलराऊंडर आहे. अजून त्याला बॉलिंग बॅटिंगचा चान्स नाही भेटला. ठीक आहे, शुभेच्छा असतील विवेक. मॅन ऑफ द मॅच आपण विवेकला बघितलं. तर याबरोबरच प्रेझेंटेशन मध्ये इथेच थांबूया, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपले समवेत जोडले जातील. उत्तम सावंत सर, थँक्यू. धन्यवाद सर. आपण पाहताय लेट शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग 2025चं 13वं पर्व आणि त्यातच काही सर्व सुरू असणारी मॅच आपण पाहतोय. इथे रिव्हर्स केलाय, स्विच हिटचा प्रयत्न आणि विरुद्ध दिशेला एक मोठा फटका. बॉल मात्र चाईल सीमा रेषा पार आणि पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर तिथे येतोय चौकार की षटकार याची विचारणा होताना पाहायला मिळते. स्वर्गीय विशालदादा वसंतराव कांबळे यांच्या प्रेक्षक गॅलरीच्या दिशेने आपण पाहिलं तर येतोय उत्तुंग षटकार, 6 धावा. 9:47 पहिला चेंडू पडलेला आहे. लोहगड सुपर जायंट्स आणि देवगिरी ब्लास्टर्स या दोन संघाती मॅच आपण इथे मैदानावरती पाहतोय. सिंहगड क्रिकेट ग्राउंडवरती आपण पाहिलं तर ही स्पर्धा इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. 13व्या पर्वात ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा स्विचिटचा प्रयत्न होता, पुन्हा विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतो, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. या अगोदर आपण रायगड स्टार आणि सिंहगड कॅपिटलला आपण पाहिलं. रायगडच्या स्टारनं तो सामना इथे आपण पाहिलं ते जिंकलाय आणि सामना क्रमांक 2 आजच्या 3ऱ्या दिवसातील इथे सुरू आहे. लोहगड सुपर जायंट्स बॅटिंग करते टीम. यावेळेस मात्र इष्ट उडवल्यात, यू मिस डेफिनेटली हिट आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येते. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होतोय. क्लीन बॉल रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केला आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट मात्र गमावली जाते. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. अश्विन कुमकर साहेब आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करत होते. 5 चेंडू खेळले आणि 14 धावसंख्येवरती इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. 1 गडी बाद, 15 धावा. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. स्विचिटचा प्रयत्न होता, मिडल ऑफ द बॅट चेंडू चालला आणि अगदी ऑफ स्टंप वरती आपण पाहिलं तर तिथे आदळतो आणि विकेट येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात विकेटचा सिलसिला इथे आपण पाहिलं तर जारी होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू टाकलेत, 15 धावा धावफलक होत आहेत. 1 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली जाते. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. न्यू बॅटर बॅटिंगसाठी येत आहेत. नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात उतरताना पाहायला मिळतात. सेलिब्रेशन देखील आपण इथे मैदानावरती पाहिलेलं आहे. देवगिरी ब्लास्टर्स संघ आपण पाहिलं तर एक मोठा आनंद असतो इथे आपल्याला साजरा करताना पाहायला मिळतोय. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाहतोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी प्रेझेंट आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग. यावेळेचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळला, कॅप शोधला, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला आणि बॉलला पाठवले. स्क्वेअर लेग सीमा पार, धावा मिळतात 4. चौकार येतोय, धावसंख्या पुढे जाते. शैलेश आपलं खातं खोलतायत. 1 चेंडू 4. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेगला फटका खेळलाय, गॅप मोठा होता. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय आणि पॉवर प्लेचा पुरेपूर वापर पहिल्या 2 षटकात बॅटिंग करणारी टीम लोहगड सुपर जायंट इथे करताना पाहायला मिळेल. पहिली 2 षटकं फार महत्वाची असतील. पॉवर प्लेची P1 P2 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 36 चेंडूंचा एक डाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुल केलाय, कॅप शोधलाय, अगदी कॉपी बुक स्टाईलनं फटका खेळलाय. तेच क्षेत्र आणि तिथेच आपण पाहिलं तर शॉर्ट अँड पुलचा एक सुंदर फटका. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. 2 बाउंड्री आपण पाहिलं तर येतात शैलेश यांच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून स्क्रीनवरती. काय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. लागोपाठचे सलग 2 चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत आणि तिथे आपण पाहिलं तर धावा येत आहेत. पहिला क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तरी ते संपलं जाईल.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा. लोहगड सुपर जायंट्सनं अगदी कमालीची सुरुवात केली. टॉस जिंकून कॅप्टननं प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात देखील आपण पाहिलं तर अतिशय कमालीची आहे. कारण रन रेट आपण पाहिलं तर 23.00 आणि पहिल्या षटकात बनवल्यात तब्बल 23 धावा. योगेश यांचं एक महागडे षटक आपण पाहतो तर गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन येत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपल्याला करताना पाहायला मिळतील. तेवीस धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर इथे गमवले सचिन भोसले साहेब. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. शंतनू पाटील साहेब बॅटिंगसाठी मैदान होती. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू स्कोर लेगला खेळला. कॅप मोठा आहे. पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली. आउटफील्ड वेगवान. चेंडू थांबणार नाही आणि चेंडू मात्र चालेल सीमारेषा पार. धावा मिळतात 4 धावा येतात. 4 रन आपण पाहतो. एक बाउंड्री देखील या षटकात पुन्हा एकदा आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतं आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. अगदी आपण पाहू शकाल ग्रीन ग्रासला कापत चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चांगला फटका तिथे आपण पाहिलं तर सजवला जातोय. पाठलाग केला होता. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता. शेवटपर्यंत चेंडूच्या पाठीमागे धावत पळत होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक चौकार येतोय. एक गडी बाद 27. दुसरे षटक सुरू आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन भोसले. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट आपण पाहतोय. कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अडवतात फेकी करतील तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते. आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहतोय. एक गडी बाद 29. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. शंतनू पाटील बॅटिंग करतात. 2 चेंडू 6. शैलेश बोराडे बॅटिंग करतात. 2 चेंडू 8. तर सचिन गोलंदाजी करतात. 2 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च केल्यात 6 धावा. प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय. खेळाडूंसाठी एक सुसज्ज डगआउट आपण पाहतोय. खेळाडू कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण सातत्यानं पाहतोय. यावेळेचा चेंडू टप्पा पडतोय. उसळी घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर फलंदाजाला रूम देण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर गोलंदाज सचिन भोसलेकडनं इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील. आज इथे विजयासाठी दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. प्रयत्नांच्या पराकाष्ठा कराव्या लागतील. कारण का प्रत्येक टीमला जिंकणं आणि जिंकणं हा एकच पर्याय आपण सातत्यानं पाहतोय. कारण का प्रीमियर लीगची स्पर्धा खेळत आहेत. यावेळेचा चेंडू कट केलाय. शरीरापासून दूर केलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला 38 सर्कलमध्ये अडवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते. आकडे बदलत आहेत. एक गडी बाद 30 धावा. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्लेची 2 षटकं फार निर्णायक असतात. फार महत्वपूर्ण असतात. सकाळच्या सत्रात आपण सिंहगड कॅपिटल संघाला पाहिलं. रायगड स्टार्सला आपण पाहिलं. रायगड स्टारने गोलंदाजी अगदी टिचून केली. तिखट मारा केला. या खेळपट्टीवर त्या विकेटवरती आपण पाहिलं तर नरेश डोमे सरांनी सांगितलं की फलंदाजांचा एक माइंडसेट असतो की सकाळच्या सत्रात धावा बनत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करताना त्यावेळेस धावा देखील बनतात. आणि तोच प्रयत्न इथे आपण पाहिलं तर लोहगड सुपर जायंट्स या टीमकडनं आपण पाहतोय. त्यांनी मनात हा विचार केला नाही की आता टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रयत्न एकच आहे की मोठ्यात मोठं टार्गेट ठेवायचे, एक मोठं धावांचं लक्ष उभं करायचंय आणि तो प्रयत्न इथे मैदानात सुरू आहे. कारण का पॉवर प्लेच्या 2 षटकाची सुरुवात केली ना, अगदी तोडफोड बॅटिंग आपण पाहतोय. एक गडी बाद 31 धावा. दुसरं षटक सुरू आहे. एक चेंडू बाकी. फुल टॉस चेंडू होता. अक्रॉस द बॅट केलाय. 38 सर्कल मध्ये फील्ड केला जातोय. शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक सिंगल येते. दुसरं षटक देखील इथे आपण पाहिलं तर समाप्त होतोय. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त होत आहेत. P1 P2 आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 32 धावा. पहिली बॅटिंग आपण पाहतोय. लोहगड सुपर जायंट्स टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शैलेश बॅटिंग करतायत. 3 चेंडू 9. शंतनू पाटील बॅटिंग करतायत. 5 चेंडू आणि 8 धावा. करंट रन रेट आपण पाहिला ना तर 16.00 आहे. म्हणजे धावा बनतात. या खेळपट्टीवर त्या विकेट होते आपण पाहिले. आतापर्यंत प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण काही अर्धशतकं पाहिली. प्रचंड मोठ्या धावांचा पाठलाग होताना पाहायला मिळालाय. मोठमोठी टार्गेट देखील या स्पर्धेत आपण पाहिलेले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं व्यासपीठ, एक मोठा प्लॅटफॉर्म सातत्यानं आपण सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 22 तारखेला आपण पाहिलं तर या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला. काल 23 तारीख, आज 24 तारीख. आजचा 3रा दिवस या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतो आणि 3 फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहिलं ते संपन्न होती. सचिन भोसले येत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक 3 करण्यासाठी बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर डीप थर्डनरला आलाय. पाठलाग सुराने पायानं अडवलाय
चेंडूला स्टॉप केले, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाते, स्कोर काढत आणि धावफलकोती आकडे आपण पाहिले तर इथे बदलत आहेत. तिसरे षटक सुरू आहे आणि धावफलकोती बनवलं जात आहेत. एक गडी बाद 35वा. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिले तर 96 धावसंख्या इथे दाखवते, परंतु किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांपर्यंत मचल मारली जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. प्रयत्न एकच आहे, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर लोहगड सुपर जायंटचा मोठ्यात मोठं टार्गेट यावेळेस समोर खेळलाय. टीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आपण पाहिलं तर तिथे पाहायला मिळते. चुका होत आहेत. सकाळचं सत्र सुरू आहे, दुसरी मॅच सुरू आहे. सूर्याची सोनेरी किरण मैदानाच्या आतमध्ये आली आणि छोट्या छोट्या चुका देखील तिथे आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. झेल सोडल्यानंतर क्षेत्ररक्षक थोडासा नाराज होतोय, थोडंसं निराश होताना पाहायला मिळते. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर कव्हर केली जाते. अगदी HD क्वालिटीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं फील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सुंदर थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. अगदी प्रत्येक अँगलनं प्रत्येक या स्पर्धेतील मुवमेंट आणि हालचाली आपण पाहिलं तर दाखवण्याचं काम प्रथम स्पोर्ट्सची मीडिया आपण पाहिलं तर इथे करते. हलक्या हाताने चेंडू खेळलाय, फक्त चेंडूला दिशा दिली आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. 37वा धावफलक आहेत, एक सिंगल येते. 38वा धावफलक आहे आणि तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 2.3 षटक इथे आपण पाहिलं तर टाकली गेलीत. लोहगड सुपर जायंट्स एक गडी बाद 38. शैलेश आपण पाहिले तर बॅटिंग करताना पाहायला मिळतात. शैलेश बोराडे 5 चेंडू 12. शंतनू पाटील बॅटिंग करतात 6 चेंडू 11 धावा. 38वा धावफलक होत आहेत, एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमवली. षटक क्रमांक 3 इथे मिडल ऑफ द बॅट स्क्वेअर लेगला उडवला आणि पाठवलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. उत्तुंग उत्तुंग षटकार. या फटक्यांची गरज आहे लोहगड सुपर जायंट्सला. कॅप्टन शरद सरांनी टॉस जिंकला, आम्ही प्रथमतः बॅटिंग करू हा विश्वास होता ना, जो कॉन्फिडन्स होता ना, तो इतिहास अतिशय कमालीचा होता आणि त्याचनुसार बॅटिंग करताना ही जोडी आपण पाहतोय. शंतनू पाटील आणि शैलेश बोराडे. आग आता एका टोकाला लागलाय, आग आता दोन्ही टोकाला लागली. धावा दोन्ही बाजून येत आहेत. शैलेश बोराडे यांच्या बॅटमधून देखील चौकार षटकार आणि शंतनू पाटील यांच्या बॅटमधून षटकार चौकार आपण पाहतोय. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप. 44वा धावफलक होते आहे. एक विकेट इथे आपण पाहिले तर गमवली गेली आणि षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिले तर सुरू आहे. करण रन आपण पाहतोय 16.50. टप्पा पडतोय, चेंडू थोडस बाहेर हलकस वळण घेतो आणि पंच कळतायत आउटसाइड द ऑफ स्टंप. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. मुख्य पंच आपण पाहतोय समित जोशी सर आहेत. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय अक्षय मुरमुरे सर आहेत आणि थर्ड अंपायर आपण पाहतोय अक्षय निर्मल सर आहेत. यावेळेचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. कमबॅक देखील आपण पाहिलं तर केला. ते पुनरागमन वापसी देखील इथे आपण पाहिलं तर मैदान होताना पाहायला मिळते. 45वा धावफलक होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमवली. 5 चेंडू 13 धावा खर्च केल्यात. सचिनचा पुढील चेंडू होता विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल येतोय. कमबॅक करतोय शेवटच्या काही चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर लोहगड सुपर जायंट्स एक गडी बाद 45 धावा. तीन षटक देखील आपण पाहिले तर संपलीत आणि धावफलक बनवलं जात आहेत. एक गडी बाद 45. पहिलाच बॉल आणि तो देखील आपण पाहिलं तर कव्हरला ड्राईव्ह केला, अडवलं चाल तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. एक गडी बाद 46. 46 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. सचिन भोसले इथे आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्क होत आहेत. 2 सचिन भोसले आपण पाहतोय. सचिन किसन भोसले गोलंदाजच्या मार्क होत आहेत. पहिले षटक टाकलं होतं, 9 धावा खर्च केल्यात. या चेंडूत एक सिंगल येते. शॉर्ट पिच चेंडू होता, मिडऑफच्या टोक्यावरतून खेळलाय. टीप लॉंग ऑफला प्रयत्न चांगला, एफर्ट्स कमालीचे आपण पाहतोय. 100% एफर्ट्स देताना आपण पाहिलं तर प्रत्येक टीमच्या खेळाडूंना या मैदानात आपण सातत्यानं पाहतोय. अगदी जीवाचं रान करतायत एकेका धावेसाठी, एकेका चेंडूसाठी. देवगिरी ब्लास्टरचे खेळाडू आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात.
फटका चांगला होता. ऍक्शन रिप्ले समोर आहे स्क्रीनवरती. अगदी शेवटपर्यंत बॉलवरती बारकाने नजर होती. उंच छेप घेतली, त्यानंतर चेंडू अडवला. बॅटचं टॉप एज. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चुका होत आहेत. कॉल तिथे आपण पाहिलं तर पाहायला मिळत नाही. थोडस मिसअंडरस्टँडिंग आपण पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस. लिओ कॅचेस चितो मॅचेस अवघड चल सोपेकर आणि सामने जिंका. परंतु चुका देखील आपण पाहतोय. सचिन किसन भोसले यांच्या गोलंदाजीवरती एक चिवणदान देखील आपण पाहिलं तर इथे मिळते. धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातोय. फटका आपण पाहिलं तर खेळला होता ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ऑन साइड मिड विकेटच्या डोक्यातून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉपिच घेतला. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि तिथे आपण पाहिलं तर एक सोपा कॅच, एक सोपा झेल तो मात्र सुटला गेलाय. यावेळेचा चेंडू तो ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर वाईडलाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते. चांगलं कमबॅक आपण पाहतो. 4थ्या षटकात प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं ना तर आतापर्यंत एक धाव ती मात्र खर्च होताना पाहायला मिळते. अठ्ठेचाळीस धावसंख्या, त्यानंतर धावफलक वाढ होती. स्कोर कार्ड पुढे जातोय. 49 धावा धावफलक होते आहेत. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. फटका फसलाय. शॉर्ट पॉइंटचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. झेल टिपलाय आणि विकेट आपण पाहिलं तर इथे गमवली जाते. दुसरा बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होते. शैलेश बोराडे यांच्या रूपानं धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. दुसरी विकेट देखील आपण पाहिलं तरी ते गमवले जाते. शैलेश बोराडे 8 चेंडू खेळले, 14 धावा बनवल्यात आणि त्यानंतर बाद होत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला डीप लॉंगॉनला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथेच आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू बराचसा काळ हवेत होता आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने एक सुंदर झेल तिथे आपण पाहिलं तर टिपला गेलाय. विकेट आपण पाहिले तरी ते फलंदाज देखील आपण पाहिले तरी ते बाद होताना पाहायला मिळतोय. एक मोठा आदर, एक मोठा करंट देखील आपण पाहतोय. न्यू बॅटर पहिलाच बॉल हलक्या त्याने कट केलाय. पॉइंटला चुका होत आहेत. जिथे एक चांगला झेल झाला आणि पुढील चेंडू होती तिथे चुका होत आहेत. तोपर्यंत काही धावा येत आहेत. एक सिंगल येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होती. टीमचं अर्धशतक पूर्ण होतं. एकदा जोरदार टाळ्या सुरुवात. लोहगड सुपर जायंट्स 2 गडी बाद 50 धावा. 50 अप. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 50. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होईल. सचिन किसन भोसले यांच्या षटकात 5 धावा येत आहेत आणि एक विकेट आपल्याला मिळवताना पाहायला मिळत आहेत. विकेट टेकर गोलंदाज. सगळी गोलंदाजी आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात आपण पाहतोय. भारतातील एकमेव क्रिकेटची स्पर्धा. नरेश टोमे सरांनी सांगितल्याप्रमाणे की एका वर्षात 2 वेळा ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. ऑक्टोबर मध्ये देखील पाहायला मिळते आणि एप्रिल मे मध्ये देखील आपण पाहतो. परंतु यावर्षी 13वं पर्व नोव्हेंबर महिन्यात आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. 50 धावा धावफलक होत्या. 2 विकेट इथे आपण पाहिले तर गमावल्या गेल्यात. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी प्रेझेंट आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व, त्यातच काही सर्व. म्हणून तर या स्पर्धेचा तुम्हा आम्हा सर्वांना प्रचंड मोठा गर्व. 13वं पर्व. पहिलाच बॉल आणि पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. थेट जाईल चेंडू. बॅटिंग करणाऱ्या लोहगड सुपर जायंटच्या डगआउट मध्ये होतोय. षटकार 6 धावा. अब तक 56, 2 गडी बाद 56. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि पहिल्याच बॉल वरती PSI राहुल कोकाटे साहेबांच्या गोलंदाजीवरती इथे आक्रमण केलं जाते. हल्ला प्रति हल्ला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्क होती राहुल कोकाटे साहेबांना आपण पाहते. पोलीस सब इन्स्पेक्टर PSI साहेब आणि पहिल्याच बॉल वरती मोठं आक्रमण सिद्धांत चंगलेच्या बॅट मधून आपण पाहतोय. ओरपी चेंडू होता ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू लॉंगॉनला खेळलाय. अलॉंग द कार्पेट ग्रीन घासला कापत चेंडू आपण पाहिलं तर अडवलाय. फेकी होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न लॉंगॉन वरतून एष्टे उडवलात आणि तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते. आकडे बदलतात. 2 गडी बाद 57. 5वं षटक आपण पाहिलं ते सुरू आहे. लोहगड सुपर जायंट्स 2 गडी बाद 57. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. सिद्धांत चंगले आणि शंतनू पाटील ही जोडी पार्टनरशिप करते 3ऱ्या विकेटसाठी इथे मैदान होती. यावेळेचा चेंडू होता. खोल टाप्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाढीश लॉंगअपला अडवतात. फेकी करतायत. फेकी सुरेख आणि बॅकअप ताकदवान. तोपर्यंत एक सिंगल येते.
धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 58, करंट 100 आपण पाहतोय 12.89 इथे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सुरुवातीला 2 षटकात 32 होत्या, त्यानंतर रोखून ठेवले देवगिरी ब्लास्टरनं. यावेळेस समोर खेळलाय खडे खडे डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. 64 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 5वं षटक सुरू आहेत आणि 5व्या षटकात हल्ले प्रतिहल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅप्टन शरद सरांनी टॉस जिंकताच सांगितलं की आम्ही बॅटिंग करू, आणि कॅप्टनचा जो काही विश्वास होता आपल्या खेळाडूंवरती, त्या विश्वासाला पात्र उतरले. लोहगड सुपर जायंटची बॅटिंग ऑर्डर, टॉप ऑर्डरनं अतिशय कमाल केली. पुन्हा एकदा कव्हरला खेळलाय कॅप आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि रनआउटची संधी, परंतु पाहता पाहता धावा देखील येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. लोहगड सुपर जायंट्सने बनवल्यात 2 गडी बाद 66 धावा. 5वं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर या षटकातील बाकी आहे. राहुल कोकाटे साहेब वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक करतायत. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला होतो. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अप्रयत्न चांगला होता, परंतु तिथे आपण पाहिलं तर धावा देखील येत आहेत. 2 धावा आल्या, त्यानंतर एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतो, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 66. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती असेल, पन्हाळा रायडर्स आणि शिवनेरी फलटण यानंतर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की शेवटचा आणि अंतिम षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. इनिंग संपली की आपण लगेच त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. पन्हाळा रायडर्स आणि शिवनेरी पलटण यानंतरची मॅच असेल. सामना क्रमांक 3. प्रत्येक सामने आपण पाहिलं तर 6 षटकांचे पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं मॅनेजमेंट आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची दखल घेतली ते बारीक सारीक गोष्टी देखील आयोजकांनी फार कष्टानं, मेहनतीनं, परिश्रमानं या स्पर्धेत आपण पाहिलं तर सक्सेसफुल केल्यात. फुल टॉस चेंडू कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय. टीप मध्ये चेंडू चाललाय, एक टप्पा घेत अडवलाय, फेकी केली जाते, फेकी सुरेख आहे, बॅकअप ताकदवान आहे आणि तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 68. 6व्या क्रमांकाचे षटक सुरू आहेत. अंतिम ओव्हर आपण पाहतोय, स्लॉगर डेथ ओव्हर आपण पाहतोय. आक्रमण करावं लागेल, मोठ्यात मोठ्या धावा बनवाव्या लागतील. देवगिरी ब्लास्टरला देखील इथे कमबॅक करावं लागेल. काही डॉटबॉल टाकावं लागतील, काही विकेट घ्यावा लागतील. कारण बॅटिंग करणाऱ्या टीमनं सुरुवातीपासूनच धावा बनवल्या. टीप लॉंग ऑफला चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल येते. स्ट्राईकला रोटेट करतायत सिद्धांत चंगले, शंतनू पाटील या जोडीनं टीमचा डाव इथे आपण पाहिलं तर सांभाळलाय. लोहगड सुपर जायंट्सनं बनवल्यात 2 गडी बाद 69 धावा. आनंद पटुले गोलंदाजीच्या मार्कवरती 2 चेंडूवरती 3 धावा. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहिलं तर खेळलाय. एक सिंगल येते टीप लॉंगॉनला. ऑन स्क्रीन वरती देखील आपण काही दृश्य पाहतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. नुकतंच त्यांचं शुभागमन होते. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे सर्वेसर्वा. कित्येक खेळाडूंना आपण पाहिलं तर आणि कित्येक विद्यार्थ्यांना मोठमोठे अधिकारी आपण पाहिलं तर घडवण्याचं कामच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि क्रिकेट या खेळासाठी तन मन आणि धन या प्रत्येक गोष्टीतून आपण पाहिलं तर सातत्यानं खेळाडूंच्या पाठीशी कौतुकाची थाप देणं. ढवळे सरांचे शुभागमन होते. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे कल्पक उद्घाती, या स्पर्धेचे जनक आपण पाहतोय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण पाहिलं तर दर्शन करून आपण पाहिलं तर सर पुन्हा एकदा आज दिवस क्रमांक 3 मध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं आणि आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. सकाळचं सत्र आपण पाहतोय. सामना क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. सरांचं शुभागमन होते. सुस्वागतम सुस्वागतम वेलकम. सर देखील आपण पाहिलं तर उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय. 13व्या पर्वात ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा इथे आपण संपन्न होताना पाहतोय.
मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सरांचं शुभागमन होते. प्रहार प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. भारतातील एकमेव क्रिकेटची स्पर्धा एका वर्षात 2 वेळा आपण संपन्न होताना पाहतो आणि त्या स्पर्धेचे संकल्पक, त्या स्पर्धेचे उद्घाटक, या स्पर्धेचे जनक आपण पाहतोय. क्रिकेट खेळाडूंच्या सुखामध्ये आणि क्रिकेट खेळाडूंच्या दुःखामध्ये सहभागी असणारं व्यक्तिमत्व आदरणीय सचिन ढवळे सरांचं शुभागमन आपण पाहिलं तर इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. सरांचं स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा देखील आपण इथे संपन्न होताना पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व म्हणून तर या स्पर्धेचा आपल्या सर्वांना प्रचंड मोठा गर्व. 13व्या पर्वात ही स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होती. कित्येक IAS, कित्येक IPS, कित्येक PSI PI आपण पाहिलं तर स्पर्धेच्या माध्यमातून घडवणारे आदरणीय सचिन ढवळे सर आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकलाय. क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडूला अडवत आहेत, परंतु काही चुका देखील गोलंदाजीतून होत आहेत. व्हाईट बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर पंच कळत आहेत. रन आउट, फलंदाज धावबाद. हा टायमिंग संपलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला निर्धारित वेळ आपण दिलेला आहे, तो वेळ मात्र इथे संपलेला आहे. त्यामुळे एक खेळाडू तो आता 38 सर्कल मध्ये खेळावा लागेल. सत्तर धावा धावपल होत आहेत. शेवटचे अंतिम काही चेंडू देखील आपण पाहिले तर बाकी आहे. पन्हाळा रायडर्स आणि शिवनेरी पलटण या दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होतोय. आपण टॉस बॉक्स मध्ये या. समोर खेळलाय, सरांचं शुभागमन झाल्याने स्वागत केलंय या षटकारानं. काय बॅटिंग आपण पाहतोय. षटकार ठोकलाय, 6 धावा. सिद्धांत चंगले ऑन फायर. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. षटकार, 6 धावा. काय बॅटिंग आपण पाहिलं तरी ते सुरू आहे ना. लोगड सुपर जायंट्स न आज सकाळच्या सत्रात चौकार षटकारांचे फटाके या मैदानात फोडलेत. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. पुन्हा एकदा टीप लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, परंतु इथे फटका फसलाय. चेंडूनं उंची घेतली, लांबी घेऊ शकत नाही आणि झेल टिपलाय. विकेट येते, विकेट क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर गमवले सात्याने बनवलं जात आहेत. 76 धावा टार्गेट ठेवले लोगड सुपर जायंट्स न. देवगिरी ब्लास्टर संघासमोर 36 चेंडू आणि बनवायच्यात 77 धावा. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. 76 बनवल्यात, 77 धावांचे एक मोठं टार्गेट देखील आपण पाहिलं ते ठेवलेलं आहे. हा विनंती एकच असेल, आता पटकनी बॅटिंग करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षणासाठी या. लोगड सुपर जायंट्स. पुढील मॅचचा टॉस आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे संपन्न करणार आहोत. थोडस चेंजेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल पन्हाळा रायडर्स शिवनेरी पलटण या 2 संघामध्ये यानंतरचा सामना देखील आपण पाहणार आहोत. सुरू असणारी मॅच आपण पाहतो लोगड सुपर जायंट्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स या 2 संघात हा सामना देखील आपण इथे मैदानात पाहतोय. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. याचे मॅक्सिमम आपण पाहतोय षटकार खेळलेत, त्याचे देखील स्क्रीनवरती आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. काय हायलाइट्स आपण पाहतोय पहिल्या डावाच्या देखील इथे आपण पाहू शकाल. प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर टेलिकास्ट आपण पाहतो. HD क्वालिटीमध्ये अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रेक्षेपण इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. आणि प्रहार प्रीमियर लीग मध्ये तुम्ही कधी आला ना, अगदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलात की काय या प्रकारचं फील आपण पाहिलं तर स्पर्धेत होतं. फॉलोअप विकेट आपण पाहतोय. पहिल्या डावाच्या 4 विकेट गमावल्यात ना, ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व, त्यातच काही सर्व, म्हणून तर आपल्या प्रत्येकाला या स्पर्धेचा प्रचंड मोठा गर्व. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय 3 फॉर्मॅट मध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे संकल्पक, ज्यांच्या स्वप्नातून ज्यांच्या कष्टातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा सत्तेमध्ये उतरली, त्या आदरणीय सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय. समेतच चुन्नर भूषण, शिवनेर भूषण
समालोचक मनोज बेल्लेकर सर देखील आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. मुख्य व्यासपीठावरती ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रहार प्रीमियर लीग भारतातील एकमेव क्रिकेटची स्पर्धा. तुम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या असतील, लाखो रुपयांच्या पारितोषिकांच्या स्पर्धा पाहिल्या असतील, परंतु क्रिकेट खेळाडूंच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून देखील काही मोलाचा आणि खारीचा सिंहाचा वाटा तो मात्र उचलला जातोय. कर्तव्य निधी ही प्रथमतःच संकल्पना आपण सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपल्या क्रिकेट क्षेत्रातील क्रिकेट खेळातील 3 सहकारी मित्र स्वर्गीय शेखर उत्तम शेखे, स्वर्गीय जयेश हरीश्वर खरत आणि स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे या 3 खेळाडूंच्या कुटुंबांसाठी काही कर्तव्य निधी आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून तो मात्र दिला जातोय. आणि प्रथमतच घडते. मी तर म्हणेल की पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात प्रथमतःच सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून हे प्रथमतः इथे आपल्याला पाहायला मिळते. काही नवनवीन संकल्पना सातत्यानं सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून आपण पाहतो. या संपूर्ण ग्राउंडची ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल. ही काही दृश्य आहेत ते देखील आपल्याला प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय. थँक्यू सो मच प्रथम स्पोर्ट्स मीडिया ज्यांनी अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज आपण पाहिलं तर या स्पर्धेचं केलं आहे आणि अगदी आंतरराष्ट्रीय फील दिलाय, आंतरराष्ट्रीय दर्जा या स्पर्धेला आपण पाहिलं तर प्राप्त करून दिलाय प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियानं. कौतुक आहे त्यांचं, कारण का अतिशय सुंदर कामकाज आपण पाहिलं तर इथे करतायत. संपूर्ण टेक्निशियन असतील, कॅमेरामॅन असतील, स्कोरर असतील, अतिशय सुंदर कव्हरेज या स्पर्धेचं आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. एक डाव देखील आपण पाहिलं ते संपलाय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल आपण करतोय. लोहगड सुपर जायंट्सने प्रथमतः बॅटिंग केली. आता देवगिरी ब्लास्टर दुसऱ्या डावात इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. धावांचा पाठलाग पूर्ण होईल की नाही या ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय आणि यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय नरेश डोमे सरांना. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवयांच्या सदाशिरी. रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये पेटलेलं आहे आणि या रणांगणामध्ये प्रत्यक्षात क्रिकेटच्या युद्धामध्ये कोणाची सरशी होणार या मॅच मध्ये आपल्या लक्षात येईल. तत्पूर्वी मी मनापासून आभार व्यक्त करतो उत्तम सावंत, त्याचबरोबर मनोज बेल्लेकर सर. आणि जाऊया मॅच कडे, जिथे लेंथ बॉल होता डाव्याश्रीच्या बाहेर जाणारा आणि वाईडची घोषणा होते पंचांकडून. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. विजयासाठी आव्हान 78 धावांचं. 36 चेंडू मध्ये देवगिरी ब्लास्टर्सला हव्यात 78 धावा. संगणक योगेश बहुरे आणि सचिन भोसले ही सलामीची जोडी. सचिन भोसलेला आपण नेहमी 3ऱ्या क्रमांकावरती खेळताना बघितले, बरेच वेळा सलामीलाही तो खेळतो आणि आज त्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे, कारण देवगिरी ब्लास्टर्सचा की फॅक्टर आहे सचिन भोसले. अजून राखीव खेळाडू इथे आलेला नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. जर लोहगडचा नसेल तर पेनल्टीला सामोरे जा. यस, लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर. योगेश बहुरे खेळतोय चेंडूला. एका धावे बरोबर 2 धावा धावफलकावरती नोंदवलं जाणार. अश्विन कुमकर एक जबरदस्त प्लेयर्स राहिलेला आहे. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या असतील कोणी तर अश्विन कुमकर. सर्वाधिक षटकार आतापर्यंत 13 षटकार आहेत अश्विन कुमकरच्या नावावर. त्यामुळे एक मोठा फलंदाज आज नेतृत्व करणार आहे. लोहगड सुपर जायंट्स अनेक वेळा या संघाने या स्पर्धेचं विजेतेपद देखील संपादन केलेले. मागच्या वर्षीचा प्लेअर ऑफ द सिरीज राहिलेला अश्विन कुमकर आता गेल्या वर्षीचा म्हणजे सीझन 11चा असं मला म्हणायचंय. सीझन 12चा अक्षय पोळ आहे. तर उंच उंच फटका लॉंग ऑनला इथे मिळणार आहे 4. खणखणीत चौकार.
सुंदर फटका, एक टप्पा घेत चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज अमोल गहेराव. पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि सचिन भोसलेचा अत्यंत सुंदर लाजवाब चौकार. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फलकावरती 10-10. देवगिरी ब्लास्टर्सनं सुरुवात चांगली बनवलेली आहे पहिल्या षटकामध्ये. सचिन भोसले आपण बघतोय, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामठी या गावचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण योगेश बहुरे संघनायक बघतोय. संघनायक जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चांबारवाडी हे संघनायकाचं गाव आहे. दोन्ही महत्वाचे खेळाडू पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता आणि खूप सुंदर फटका. बघितलं की लेन थोडीशी पुढे आहे तर अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळलेले लॉंग ऑन कडे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावा 11 पोहोचतायत देवगिरी ब्लास्टर्स. विजयासाठी 78 धावांचं आव्हान आहे. रिक्वायर रन रेट आत्ता सध्या जो आहे तो 12.56 आहे आणि फलकावरती धावा आहेत 11. या वेगानेच जायचं आहे, सातत्यानं हा वेग कमी पडू द्यायचा नाही 6 षटकांपर्यंत. योगेश बहुरेचा प्रयत्न होता. आखूड टप्प्याचा चेंडू, पोझिशन बनवली होती, पूल करायचा होता चेंडूला स्क्वेअर लेग मिड विकेटला, मात्र वेगवान चेंडू. उजव्या यष्टीच्या बाहेर नवीन षटकाची सुरुवात. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथपर्यंत. अमोल गहेरावचे षटक अजून सुरूच आहे आणि याबरोबरच संपणार आहे षटक. फलकावरती धावा 13 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 13 धावांची सरासरी राखलेली आहे आणि 13 धावांचीच सरासरी अपेक्षित आहे जिंकण्यासाठी. 78 धावा मोठं आव्हान. सरासरीपर्यंत पहिल्या षटकामध्ये पोहोचत आहेत देवगिरी ब्लास्टर्स. देवगिरी विरुद्ध लोहगड असा सामना आहे. लोहगड हा किल्ला दुर्गम किल्ला आहे आणि निश्चित अजूनही आपण बघितलं तर प्रेक्षकांचे बरंच इतिहास प्रेमींची भरपूर गर्दी या किल्ल्यावरती आपल्याला बघायला मिळते. विशेष म्हणजे सुरतीमध्ये जी लूट केली छत्रपती शिवाजी राजांनी ती सुरक्षित म्हणून या किल्ल्यावरती आणून ठेवली होती आणि त्याचबरोबर या किल्ल्यावरती खजिना देखील सापडला होता. यस, आकाशामध्ये चेंडू जरूर आहे. गॅप मोठा, पॉइंट आणि गलीमध्ये गॅप आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थर्ड मॅन सीमारेषा फोडली. इथे मिळत आहेत 4. चांगली सुरुवात आहे. दोन्ही फलंदाज आश्वासक आहे आणि दोघांपैकी एक फलंदाज जर शेवटपर्यंत उभा राहत असेल तर मला वाटतं इथे देवगिरी ब्लास्टर्सला संधी मिळू शकणार आहे. विजयापर्यंत सहज पोहोचू शकतात ते. परंतु या 2 विकेट ह्या खूप महत्वाच्या असतात. योगेश बहुरे आणि सचिन भोसले प्लेअर ऑफ द मॅच देखील राहिलेला आहे सचिन भोसले पहिल्याच मॅच मध्ये. त्याच्यानंतर देवगिरीला ठेच देखील लागलेली आहे. असं नाही की सलगपणे ते जिंकत आलेले आहेत, परंतु काही सामन्यांमध्ये पराभव देखील स्वीकारावा लागलेला आहे देवगिरीला. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ, तितकेच ताकदवान संघ. गोलंदाज अश्विन कुमकर पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. आकाशामध्ये चेंडू कव्हर. क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे, मात्र चेंडूच्या लेंथ पर्यंत नाही पोहोचू शकत. सचिन भोसलेला एक जीवदान मिळालेलं आहे का हा प्रश्न देखील आता निर्माण होतो. ज्या वेगानं क्षेत्ररक्षकांनी यायला पाहिजे होतं चेंडूच्या खाली, हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट झाल्याशिवाय यश मिळणार नाहीये. सचिन भोसले तुम्हाला असा सहज सापडणार नाही. फलकावरती धावा 18. दुसरं षटक सुरू असताना अश्विन कुमकर अष्टपैलू खेळाडू आहे. ॲज अ बॉल, ॲज अ बॅट, पोलीस सायबर एक्सपर्ट म्हणून पुणे पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले अश्विन कुमकर, धानोरी तालुका हवेली. या कडक शॉट क्षेत्ररक्षक आहे तिथे. स्क्वेअर लेग मध्ये एकच धाव योगेश बहुरेला प्राप्त होणार आहे.
आणि धाव फलकावरती आपण बघणार आहोत धावा 19, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा, 27 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. आज नेतृत्व आहे शरद धौड यांच्याकडे. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. अश्विन कुमकर पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. हो पॉइंटच्या उजव्या बगलेतून चेंडू डीप कव्हर पॉइंटला. स्वर्गीय विशाल दादा वसंत कांबळे यांच्या गॅलरीच्या समोर अडवला गेला. एक धाव इथे प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद होते. 20 षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घर, स्वर्गीय विशाल कांबळे हे खरं तर आपले सहकारी आहेत आणि आपल्या सहकाऱ्यांसाठी त्यांचा सन्मान ते आज आपल्यात नाहीत, पण क्रिकेट मध्ये त्यांनी दिलेलं योगदान लक्षात घेऊन आज सचिन ढवळे सरांनी त्यांच्या गॅलरीज इथे सेट केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. त्यांना तिथे सन्मान दिलेला आहे. निश्चित चांगला फटका लॉंग ऑनला 4 धावा प्राप्त होणार आहे. योगेश बहुरे, सचिन भोसले ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहता पाहता त्यांनी दमदार सलामी सेट केलेली आहे. 24 धावा फलकावरती. अश्विन कुमकरला योगेश बहुरेनं आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा बॅक मागे आला, तो बॅकफूट वरून चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळलं लॉंग ऑनला. इथे 4 धावा. परत एकदा हो अत्यंत सुंदर लॉफ्टेड फ्लिक योगेश बहुरे संघ नायकाचा एक दिमागदार फटका. धावा मिळत 6. 30 धावा फलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये धावांचा सडा टाकलेला आहे. सकाळी सकाळी आपण बघतो की पारिजातकाचं झाडाखाली असा धावा फुलांचा सडा पडलेला असतो, तसा सकाळ सकाळी धावांचा सडा टाकलेला आहे देवगिरी ब्लास्टर्सच्या या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी. 30 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला. आपण चर्चा करत होतो की हे जे आपले सहकारी आहेत जे आज आपल्यात हयात नाहीत, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं योगदान निश्चित मोठं होतं आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी इथे गॅलरीला त्यांची नावं दिलेली आहेत. विशेष म्हणजे नावं देऊन आदरणीय सचिन ढवळे सर थांबलेले नाहीत, तर या स्पर्धेमध्ये जेवढ्या बाउंड्रीज येणार आहेत त्या प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असं बक्षीस दिलं जाणार आहे. मात्र हे बक्षीस कोणत्या खेळाडूला मिळणार नाही. एकूण 96 मॅचेस आपण या स्पर्धेमध्ये कव्हर करणार आहोत आणि 96 मॅचेसच्या माध्यमातून जेवढे बाउंड्रीज, जेवढे षटकार येणार आहे त्यासाठीची जेवढी रक्कम तयार होणार ही सगळी रक्कम या 3ही खेळाडूंच्या कुटुंबियांना कर्तव्य निधी म्हणून दिली जाणार आहे. 2 दिवसांमध्ये जवळपास 18,500 रुपये त्या माध्यमातून तयार झालेले आहेत आणि इथून पुढे डे नाईट मॅचेस सुरू होणार आहे, त्यामुळे ही रक्कम प्रत्येक दिवसागणिक वाढत जाणार आहे आणि साधारणतः अंदाज असा व्यक्त केला जातो की 1.5 ते 2 लाखापर्यंत रक्कम असणार आहे. त्यामुळे ही खूप मोठी मदत या कुटुंबियांना होणार आहे आणि त्यासाठी आदरणीय सचिन ढवळे सरांचं मनापासून आपण कौतुक करूया. संवेदनशील मनाचे शिक्षक म्हणून सचिन ढवळे सरांचा सातत्यानं परिचय आपल्या सगळ्यांना आलेला आहे. विशेषतः गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण सर देत असतात. नेहमी अशा भरपूर विद्यार्थ्यांना ते पुढे प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी आणलेलं आहे. त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस संकट येतं समाजावरती कुठल्या विभागामध्ये, तर तिथे सुद्धा आवश्यक ती मदत सचिन ढवळे सर पोहोचवत असतात. या सुंदर फटका अलॉंग दी कार्पेट, गवत कापत जाणारा चेंडू अडवलाय सीमारेषेच्या अगदी अलीकडे शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. 2 धावा सचिन भोसलेला प्राप्त होणार आहे. फलकावरती धावांची संख्या 38. षटक क्रमांक 36 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना धावांचा वेग या दोन्ही फलंदाजांनी अगदी सुरुवातीपासून पहिल्या षटकामध्ये अपेक्षित धावगती 13 गाठली, दुसऱ्या षटकामध्ये 17 मारल्या. हो काय शॉट आहे. वा सुईतून धागा ओवावा इतक्या अचूकतेने हा गॅप काढलेला आहे सचिन भोसलेची अत्यंत बहारदार फलंदाजी. किती सुंदर, किती लाजवाब कलात्मकतेचा आविष्कार सचिन भोसले. पहा काय सुंदर फटका आहे. अलग चेंडूला फक्त स्पर्श केला, अगदी गालावरून कुणी हात फिरवल्यानंतर जसं वाटतं ना अंगावरती रोमांच उभे राहतात, इतका सहज हा स्पर्श होता. चेंडूला पण गुदगुल्या झाल्या असतील.
40 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा कलात्मकता इथे क्षेत्ररक्षक असेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सचिन भोसले हे प्रसिद्ध विधिज्ञ आहे, ॲडव्होकेट आहेत. त्यामुळं कायद्याचा एक चांगला अभ्यास आहे त्यांना. इंडियन पिनल कोडचा अभ्यास आहेच, परंतु क्रिकेटच्या कायद्यांचा अभ्यास आहे. परंतु क्षेत्ररक्षकांचा सुद्धा अभ्यास ते करतायत की कुठे कुठे आहेत, कोण कोण क्षेत्ररक्षक कुठे आहेत, आणि बरोबर गॅप मधून चेंडू काढण्यामध्ये हा माहिर असलेला फलंदाज आहे. 41 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. हा 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 काय शॉट, रिव्हर्स खेळला, चेंडूच्या गतीचा वापर केला. योगेश बहुरेच्या बॅट मधून इथे मिळत आहे 4 धावांची दमदार सलामी. बाहेर चेंडू होता, भरपूर बाहेर होता. योग्य अनुमान, योग्य टेम्परामेंट आणि तितका चांगला फटका योगेश बहुरेचा. चेंडूच्या गतीचा वापर केला आणि इतका विलक्षण वेगाने चेंडूला पाठवलेला आहे सीमारेषेला. सीमारेषेला भेदताना 45. तिसऱ्या षटकामध्ये 45 धावा. या षटकामध्ये अद्यापपर्यंत 15. अजून एक चेंडू टाकावा लागेल शैलेश बोराडेला. आणि निर्धाव चेंडू इथे जरूर लागोपाठ दुसरा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. पन्हाळा संघाचे संघनायक निलेश साबळे ताबडतोब टॉससाठी उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौल होतोय. निलेश साबळे जरा पळत या. तर हायलाइट्स बघतोय आपण या मॅचच्या. एक स्क्वेअर कट या अगोदर आपण पाहिला होता. आज कट, पूल, हुक, रिव्हर्स पूल, रिव्हर्स हुक, रिव्हर्स स्वीप हे सगळे फटके बघायला मिळाले. अक्रॉस द बॅट योगेश बहुरेनं आज सचिन भोसलेने मात्र कलात्मकता दाखवली, मनगटाची जादू दाखवली. या अगोदरचा हा चौकार होता, अफलातून चौकार होता. आणि त्यानंतर योगेश बहुरेचा रिव्हर्स स्वीप, कमालीची फटकेबाजी या फलंदाजांनी इथे दाखवलेली आहे. आणि त्यामुळंच 45 धावांची सलामी. पहिल्या 3 षटकामध्ये एकही फलंदाज बाद नाहीये आणि पुढची 3 षटकं अजून शिल्लक आहे. विजयासाठी अजून धावांची गरज असेल. तर नाणेफेकीचा कौल शिवनेरी पलटण विरुद्ध पन्हाळा रायडर्स. तर तिथे कोकाटे साहेब आहेत नाणेफेकीसाठी. आणि जाऊया मनोज बेल्लेकर सरांकडे. मध्ये अगदी आपण पाहतोय या ठिकाणी यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला संपन्न करायचा. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा असणारा हा क्रिकेटचा महासंग्राम निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि टॉस एका बाजूला टीम असणार आहे शिवनेरी, एका बाजूला टीम असेल मात्र पन्हाळा. आणि पाहिजे दोन्ही टीम्स निश्चितप्रमाणे रेडी आहेत टॉससाठी. आणि आपल्याबरोबर PS यादव आणि प्रकाश सर आहेत ज्यांच्या शुभ असते आपण या ठिकाणी करूया यानंतरच्या सामन्याचा टॉस. कोणाचा कॉल? सचिन सरांचाच कॉल राहील. आता सचिन सर काय मागताय त्याच्यावर, स्वतःचं नाव की प्रायर रॅकेट? हेड कॉल. परंतु टॉस पन्हाळा रायडर्स ऑन द टॉस. काय निर्णय? गोलंदाजी करू आम्ही. गोलंदाजी करण्याचा निर्णय. सचिन सरांच्या विरोधात मॅच आहे, काय सांगा? सचिन सरांची टीम तगडी आहे ते मला माहिती आहे, पण तरी त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करेन. सचिन सरांचं कसं मार्गदर्शन असतं? सचिन सरांचं जर प्रत्येक गोष्टीला, फक्त मॅच रिझनिंग नाही, जर बाकीच्या गोष्टीला पण सरांचं प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन आहे आम्हाला. तुमच्या टीमच्या वतीने सरांच्या टीमला कशा शुभेच्छा असतील? त्यांचे बॅट्समन तर भारीच खेळतात ते, बॉलर पण चांगला, जे अक्षय आलं, सर झाले, सुदर्शन झाले, तरी त्यांना जरी भारी असले तरी आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. थँक्यू. सचिन सर, टॉस जिंकला असं तर काय असतं? ॲक्च्युली आम्हाला पण फिल्डिंगच करायची होती. सकाळची वेळ आहे, थोडंसं त्यांना कमीत कमी रसमध्ये रोखलं असतं आणि आरामात चेस केला असतं. सुरुवातीलाच अगदी आता तुमचे फलंदाज आहे, तुम्ही आता पाहत आहे की मॅचमध्ये कमसे कम 6 ओव्हरमध्ये 70, 80, 90 अशा प्रकारच्या धावा सुद्धा कधी कमी पडतात की काय? टार्गेट असेल ना सचिन सरांचं की एवढ्या धावा झाल्या तर आम्ही बऱ्यापैकी पन्हाळा रायडर्सच्या विरुद्ध उभं राहू शकतो, काय वाटतं?
एक्झॅक्टली फील्ड आता त्यांची फिल्डिंग पण चांगली आहे, बॉलिंग सुद्धा त्यांच्याकडे 2 लेफ्ट आर्म आहेत आणि त्यानुसार आम्हाला त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी बनवून खेळावं लागेल. आमच्याकडे एक लेफ्टी बॅट्समन अक्षय आहे ओपनिंगला आणि त्यामुळं जेव्हा लेफ्टी बॉलर असतील तेव्हा अक्षयला थोडं मॅक्सिमम स्ट्राईक द्यायचा मी प्रयत्न करेल आणि रायटी बॉलरला मी टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल. तशी बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे आमची, परंतु स्टील क्रिकेट अनिश्चितता खेळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. परंतु जर आम्ही बॉलच्या मेरिटवरती खेळलो आणि चांगली फटकेबाजी केली, बॉल मिडल केले प्रॉपर, पॉवर प्लेला चांगले रन्स काढता आले, तर अर्थातच एक 80-70 धावा कमीत कमी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस आपण पाहतो या ठिकाणी संपन्न झाले, टॉस जिंकलाय पठारा रायडर्स संघाने आणि सुरुवातीलाच त्या टीमची सुरुवात फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला शिवनेरी हा संघ सुरुवातीला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. जाऊया ओर टू कॉम बॉक्स नरेश डोबे सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद मनोज सर. इथे 48 धावा फलकावरती येत आहेत. अश्विन कुमकरचे षटक थोडस प्रभावी ठरलेलं आहे. योगेश भाऊरे 29 धावसंख्येवरती, सचिन भोसले 27 धावसंख्येवरती नाबाद आहे. तर देवगिरी ब्लास्टर्स 48, लॉस ऑफ 9 विकेट. क्रॅटिकल शॉट, डावा पाय पुढे टाकत, आता डाव्या हाताचा फलंदाज उजवा पाय त्याने पुढे टाकला आणि चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळलं. लॉंग ऑन कडे 1 धाव प्राप्त होणार आहे. 49 विजयासाठी अजूनही 12.43 धावांची सरासरी अपेक्षित आहे. तर जवळपास 14 चेंडूमध्ये 29 धावा सरासरीच्या निश्चित पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित डॉग स्क्वॉड मैदानामध्ये येते, कदाचित घातपाताची शक्यता असू शकते आणि त्यामुळेच हे स्क्वॉड इथे पाहणी करणार आहे. त्यांना पाहणी करू दे, त्यांना डिस्टर्ब करू नका. पन्नास धावा फलकावरती षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. हे षटक अधिक प्रभावी राहिलं अश्विन कुमकरचं. या अगोदरच्या षटकामध्ये काही अधिकच्या धावा 17 धावा आल्या होत्या, तर या षटकामधून फक्त 5 धावा. चांगली गोलंदाजी. हो, क्लीन बोल्ड डावी यष्टी उद्ध्वस्त. संघ नायक होईल बाद. अश्विन कुमकर यश मिळवून देत असताना पहिल्यांदा धावा रोखल्या आणि त्यानंतर विकेट काढली, काठी काढली. पहिला धक्का आणि हा मोठा धक्का असणार आहे, कारण या षटकामध्ये अपेक्षित धावगती होती ती राखू शकलेले नव्हते देवगिरी ब्लास्टर्स. त्यामुळे पुढच्या षटकांवरती पुन्हा प्रेशर तयार होणार आहे. योगेश भाऊरे संघ नायक. लेंथ बॉल होता, अगोदरच ठरवलं होतं प्री डिटरमाइंड शॉट की स्क्वेअर लेगला मारायचा आहे आणि योग्य चेंडू टाकला होता. लेंथ बॉल डाव्या यष्टीवरती, तिथेच यश प्राप्त झालं अश्विन कुमकरला. पन्नास धावा 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 1 गडी बाद, 9 खेळाडू अजून बाद व्हायचे बाकी आहेत. तर 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. पहिल्यांदाच आस्किंग रन रेट हा सरासरीपेक्षा पुढे गेलेला आहे. 13 धावांची सरासरी अपेक्षित होते, आता ती 14 धावांची झालेली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सरासरीपेक्षा पुढे होते देवगिरी ब्लास्टर्स. मात्र अश्विन कुमकर एक कसा संघनायक आपण पहा, लीडिंग पुढे येऊन नेतृत्व करणारा संघनायक आहे आणि त्याचा परिचय त्याने पुन्हा एकदा दिलेला आहे. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, दोन्ही क्षेत्रामध्ये संघाला मॅच विनिंग कामगिरी करून देणारा संघनायक म्हणजेच अश्विन कुमकर. नवीन गोलंदाज उमेश सोनूने मैदानामध्ये दाखल होईल. उमेश सोनूने तर 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक सुरू होणार आहे. 14 धावांची सरासरी अपेक्षित. 12 चेंडू 28 धावा. वाईड आहे, एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. यस, समस्या असेल तर आपण रेफरल कॉल करू शकता आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. कशासाठी? फेकीसाठी, वाईडसाठी.
बॉल. तर एक रिव्ह्यू जो होता तो त्यांनी गमावलेला आहे, त्यामुळे आता पुन्हा रेफरल मिळणार नाही. लोगर सुपर किंग्सला चांगला फटका आहे स्क्वेअर लेगला. नो फिल्डर देअर. 4 रन. सचिन भोसले धावांचा अव्याहत वाहणारा झरा. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि अक्षरशः इम्प्रोव्हायझेशन शॉट होता तो. उजव्या बराचसा बाहेरचा चेंडू त्याने फाईन लेगला खेळलेला आहे. ही खासियत आहे सचिन भोसलेची, ही क्षमता आहे सचिन भोसलेची. पंचावन्न धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये. आपण यस उजव्या बाहेर अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिरिक्त बाउन्स होता चेंडूला. निर्धाव असेल चेंडू. 10 चेंडूमध्ये 23 धावांची अजून आवश्यकता आहे. पहिला वाईड, त्यानंतर 4. सचिन भोसलेनं निश्चय बनवलेला आहे, निश्चय पक्का बनवलेला आहे. 32 धावसंख्येवरती नावादे. अर्धशतक त्याच्या पुढ्यात आहे. बाहेरची कड जरूर इथे, मात्र फटक्यामध्ये तेवढं ताकद लावता आली नाही आणि एकच धाव केवळ प्राप्त होईल. कट करण्याचा प्रयत्न होता, कारण थर्डमॅन कोणी नाही. जो खेळाडू आपण पाहतो की यष्टिरक्षकाला कव्हर करतो तो जवळपास गलीमध्ये महेश आहे, बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाही. तिथे जर कट मिळाली असती तर 4 धावा येण्याची शक्यता होती. कदाचित हाच उद्देश असावा फटका खेळण्याच्या पाठीमागे, कारण स्लोवर 1 बॉल. त्यामुळं ओ हो 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 काय पूल आहे, पॉवरफुल. अक्षय सोनूनेचा अत्यंत दिमागदार उमेश सोनूनेला ठोकलेला हा षटकार. उंच उंच उंचच उंच आकाशामध्ये विहंग करणारा चेंडू पुन्हा एकदा गर्द हिरव्यागार वनराईमध्ये येऊन पोहोचलेला आहे. फलकावरती 4 धावांबरोबर 6 धावांबरोबरच धावफलकाची गती वाढते आता आणि फलकावरती धावा आता येत आहेत 62. विजयासाठी अजून 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 16. अक्षय सोनूने षटकारानं खातं खोललंय. योगेश बहुरे, सचिन भोसले हा चौकारांपेक्षा षटकारांपेक्षा चौकारांवरती विश्वास ठेवणारा खेळाडू आहे. त्याचे षटकार कमी असतात मात्र चौकार जास्त असतात. जसं की आपण विराट कोहलीला बघतो, 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अक्षय सोनूने पूल नव्हता, हा पुलाव होता. जसा पुलाव खाणाऱ्याचं पोट भरतं आणि पाहणाऱ्याचं मन भरतं. वाह वाह, सुंदर फटका. पुन्हा एकदा हवेमध्ये असेल क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट वरून झेपावत आलेला आहे. ओ हो हो, विलक्षण वेगानं अक्षय सोनूने 2 धावा पूर्ण करेल आणि धावफलक 64 वरती पोहोचणार आहे. तर 2 मिनिटं फक्त अजून शिल्लक आहेत. 7 चेंडू टाकायचे, 2 मिनिटं शिल्लक आहेत. 14 धावांची अजून आवश्यकता असेल. 7 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा जो आस्किंग रन रेट होता त्याच्या खाली आस्किंग रन रेट दिसतोय आपल्याला. जो सुरुवातीला आपण 13 धावांची सरासरीची गरज होती त्याच्याही आता खाली आलेल्या आहेत. 12 धावांची सरासरी इथून पुढे आवश्यक आहे. 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चर्चा करत होतो आपण, पूल आहे. पुलाव जो असतो, पुलाव खाणाऱ्याचं पोट भरतं मात्र पूल पाहणाऱ्याचं मन भरतं. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आजच्या दुसऱ्या लढतीतील अखेरचे काही चेंडू शिल्लक आहेत. या उंच फटका, काय फटका आहे अक्षय सोनूनेचा. पुन्हा एकदा साइड स्क्रीन वरती ठोकलेला हा एक लाजवाब षटकार.
मगाचा पुलाव असेल तर हा फटका रसगुल्ला आहे. खवय्याच्या ताटातला रसगुल्ला आहे. वाह अक्षय सोनूने आज सकाळची न्याहारी प्रेक्षकांना मजबूत दिली. अक्षय सोनूने धाव फलकावरती धावा या षटकाराबरोबर असतील तब्बल 70. तर विजयासाठी 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. देवगिरी ब्लास्टर्स काय सुरुवात केली होती योगेश बहुरे आणि सचिन भोसलेनं. त्याच्यानंतर अक्षय सोनूने योग्य वेळेस येत धमाकेदार फटके खेळलेले आहेत. आणि योगेश बहुरेची विकेट पडल्यानंतर असं वाटलं होतं की आता थोडासा स्लो डाऊन होईल मॅच, पण ती पथ्यावरती पडली की काय विकेट असं चित्र आता तयार झालेलं आहे. कारण अक्षय सोनूने 2 षटकार ठोकलेले आणि इतके सुंदर षटकार होते. लॉंग ऑनला ठोकलेला षटकार हा देखील अत्यंत देखणा आणि त्या अगोदरचा पूल. सचिन भोसले उडवतोय चेंडू आकाशामध्ये, कोणी क्षेत्ररक्षक नाही तिथे. पुन्हा एकदा मिळतील 4. 37 वरती नाबाद सचिन भोसले. तर विजयाचं लक्ष आता हळूहळू जवळ येते. फक्त 4 धावा हव्यात आणि वेळ संपलेली आहे. क्षेत्ररक्षक आता आत घ्यावं लागेल. 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. यस कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता एक्स्ट्रा कव्हर वरती आणलेले आहे आतमध्ये. सचिन भोसले 5 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकत सचिन भोसलेनं इरादा स्पष्ट केलेला आहे. या सुजवाईच्या बाहेर चेंडूला कट केलंय, तिथं अडवलाय चेंडू बॅकवर्ड पॉइंट वरती. 1 धाव येणार आहे. 1 धावेबरोबर 75 धावा. 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 3 धावा. सहजपणे असं वाटलं नाही कधी की अडचणीत सापडलेले आहे देवगिरी ब्लास्टर्स. पहिल्या षटकापासून सातत्यपूर्ण फलंदाजी. ओ हो अक्षय सोनूने वाव वंडरफुल विध्वंसक अविश्वसनीय अद्भुत फटकेबाजी आणि याच बरोबर विजयावरती शिक्कामोर्तब. देवगिरी ब्लास्टर्सचा अत्यंत सुंदर, अत्यंत शानदार, अत्यंत लाजवाब विजय. अभिनंदन देवगिरी ब्लास्टर्स. तर पुढच्या सामन्यांसाठी आम्ही दोन्ही संघांना देऊ शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार इथे देणार आहोत आणि कोण असेल दुसरा. योगेश बहुरे, सचिन भोसले, अक्षय सोनूने तिघांची कामगिरी दमदार राहिली. मात्र संयमानं डोक्यावरती बर्फाचा खडा, डोक्यावरती कोलन वॉटरची घडी ठेवून पहिल्या बॉल पासून शेवटपर्यंत मैदानामध्ये जो उभा राहिला, स्थान मांडून राहिला, सचिन भोसले ठरेल या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 37 धावांची खेळी करणारा सचिन भोसले प्लेअर ऑफ द मॅच. या सचिन भोसले आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर अतिथी. तोपर्यंत आपण समरीवरती एकदा नजर टाकूया. सिद्धांत जंगलेची 9 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी, शंतनू पाटीलची 15 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी, अश्विन कुमकरच्या 5 चेंडूमध्ये 14 धावा, शैलेश बोराडेच्या 8 चेंडूमध्ये 14 धावा आणि या धावांच्या जोरावरती 77 धावांचं आव्हान बनवलं होतं लोहगड सुपर जायंट्सनं. तर सचिन भोसले